मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो। आजचा आपला व्हिडिओचा असे बघा, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 10,000 रुपये अनुदान काय योजना आहे आणि सरकारने कधी जाहीर केलेली आहे, ते पैसे कधी येणार आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय करायचे याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे। सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। बघा, मुख्यमंत्र्यांनी नुकताच जाहीर केलेल्या माहितीनुसार सोयाबीन कापूस अनुदान 2023 साठी आपल्याला केवायसी करणे गरजेचं आहे। जर केवायसी केली नसेल तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही आणि त्या अनुदानासाठी आपल्याला काय अटी आणि शर्ती दिलेल्या आहे ते आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहे। सुरुवातीला बघा सर, 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टरनुसार 5,000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेनुसार अशी 29 सप्टेंबर 2024 रोजी ही योजना जाहीर होणार आहे। मुख्यमंत्री जे काही कृषी राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा आहे त्याच्यामध्ये हे जाहीर करण्यात। तर ती योजना कुठं आलेली आहे, सरकारचं जे अधिकृत पोर्टल आहे बघा, महासंवाद या वेबसाईटवरती ही योजना आलेली आहे। सन 2023 रब्बी हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादकांनी शेतकऱ्यांना केवायसी करायचं आहे। ते केवायसी कसं करायचं आहे, पहिल्यांदा हे काय दिलं ते माहिती दिलेली आहे ते आपण बघणार आहोत। बघा, माहिती अशी आहे की मुंबई दिनांक 26 याच्यामध्ये सन 2023 हंगामातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ जर करायचा असेल तर केवायसी करायची आहे। तर केवायसीसाठी त्याच्यानंतर बघा 2023च्या पीक पाहणी पोर्टलवरून 0.2 कमी हेक्टरपेक्षा क्षेत्र असणाऱ्यांना 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टर जास्त असणाऱ्यांसाठी प्रति हेक्टर 5,000 रुपये, म्हणजे असे 2 हेक्टरच्या मर्यादेसाठी असे 10,000 रुपये शेतकऱ्यांना येणार आहे। मग हे पैसे कुठून येणार आहे, DBT नावाच्या पोर्टलवरती येणार आहे। तर मग ते पैसे जे येणार आहे त्यासाठी पहिल्यांदा शेतकऱ्यांनी केवायसी करून घेणं गरजेचं आहे। मग ते अनुदान जे आहे सानुग्रह अनुदान दिलेलं आहे, हे अर्थसहाय्य आधार संलग्न बँक DBTच्या माध्यमातून जमा करणे। मग आता बघा, सर्वसाधारणतः 96 लाख शेतकऱ्यांचे खाते, त्याच्यात 28 लाख शेतकऱ्यांनी आधार संमती दिलेली आहे, म्हणजे त्यांना मग पैसे येत आहे। काही शेतकऱ्यांना 21 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत केवायसी केलेली आहे। मग ती केवायसी आपल्याला वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवरती जाऊन करायची आहे आणि किंवा तुम्ही जवळच्या CSCमध्ये जाऊन सुद्धा करू शकता किंवा स्वतः पण करू शकता। आणि जे काही पैसे आहे त्याचं डिस्बर्समेंट स्टेटस तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता। ही वेबसाईट पण तुम्हाला इथं दिलेली आहे बघा। आता केवायसी म्हणजे काय, आधार आणि बँक लिंकिंग करून घेणे किंवा शेजारच्या कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन तुम्ही स्वतः हे पण करू शकता। आता केवायसी करण्यासाठी वेगवेगळे तुमच्याकडे पर्याय आहे। पर सुरुवातीला या जी योजना दिलेली आहे सरकारने, ही योजना तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरती दिलेली आहे, तर त्याच्यासाठी जी वेबसाईट आहे ती तुम्हाला इथं http://sgagribt.maharashtra.in या वेबसाईटवरती दिलेलं आहे। इथं बघा तुम्हाला आपल्या कापूस आणि सोयाबीन जे काही खरीप यांच्या शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य याचे लॉग इन तुम्हाला दिसत आहे, डिसअम्बर्समेंट स्टेटस दिसत आहे, म्हणजे किती जणांना ते पैसे गेलेले आहे, आपला स्टेटस काय आहे, आपला आधार नंबरला टाकून आणि OTP टाकून आपण हे चेक करूसाठी याच्यासाठी खाली काही अटी आणि शर्ती पण दिलेल्या आहे, किंवा तुम्ही लॉग इन करून हे चेक करू शकता। अशा प्रकारे सरकारने हे पोर्टल तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना दिलेलं आहे। त्याच्यानंतर बघा, आणखी तुम्हाला केवायसी करायची असेल तर केवायसीसाठी तुम्हाला दुसरं पण ऑप्शन अवेलेबल आहे। मग ते केवायसी करताना पहिल्यांदा आधार लिंकिंग जे आहे ते आधार लिंकिंग बघणं गरजेचं आहे। ही वेबसाईट परत एकदा आपल्याला वेबसाईटच्या माध्यमातून इथं तुम्हाला दिसेल डिसअम्बर्समेंट स्टेटसवरती आपले पैसे आलेले आहे का नाही, मंजूर झाले का नाही, हे आपल्याला याच्यामध्ये समजतं आहे। सरकारी वेबसाईट आहे, या सरकारी वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता की आपले पैसे आलेले आहे का किंवा काही प्रॉब्लेम आहे का। त्यासाठी आधार नंबर जो असेल, बँकेत जो दिलेला असेल, सातबाऱ्यावरती जो असेल नाव आणि हे सगळं बँकेचं अकाउंट, हे सगळं एकाच शेतकऱ्याचं पाहिजे, मोबाईल नंबर सगळ्याचा सारखाच पाहिजे। त्याच्यानंतर आधार सीडिंग नेमकी काय आहे हे आपल्याला बघायचं आहे। आधार सीडिंग म्हणजे काय, आधार आणि बँक लिंकिंग करणं। म्हणजे आधार आणि बँक लिंकिंग कशा पद्धतीने करायचं आहे, तुम्ही गुगलवर जरी टाकलं आधार आणि बँक लिंकिंग प्रोसेस, तरी तुम्हाला UIDAIची वेब पोर्टल ओपन होईल, किंवा आधार बँक लिंक स्टेटस असं जरी तुम्ही टाकलं तरी तुम्हाला या पोर्टलवरती जाऊन स्वतः आधार आणि बँक लिंकिंग स्टेटस कळू शकतं, म्हणजे किंवा आपल्या आधार नंबरला कोणता बँक नंबर दिलेला आहे त्या बँक नंबरवरती आपल्याला पैसे येणार आहे। मग त्याच्यासाठी आपल्याला आधार आणि बँक लिंकिंग असं गुगलला टाकायचं आहे। त्यानंतर आधार सीडिंग नावाच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आधार सीडिंग केल्यानंतर आपल्याला हे पैसे येणार आहेत। अशा प्रकारे हे सगळं प्रोसेस तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्ही सरकारचे जे अनुदान आहे ते 10,000 रुपये अनुदानासाठी इलिजिबल आहे। आपल्या क्षेत्रानुसार या अनुदानामध्ये कमी जास्त होईल। अधिक प्रकारच्या माहितीसाठी आपल्या शेजारच्या
कृषी अधिकाऱ्याकडे किंवा कृषी सहाय्याकडे संपर्क करा व नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे किसान मित्र, जे काही शेतकऱ्यांसाठी आपण बनवलेला आहे. व्हिडिओ माहितीपर वाटल्यास व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.